हॅलो स्टुडंट्स, वेलकम. आज आपण पाहत आहोत इथर हा कंपाऊंड. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण इथरचं प्रिपरेशन बघितलं. आज आपल्याला बघायचं आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर और रिॲक्शन्स ऑफ इथर. नाउ राईट डाऊन केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ether. In that first chemical properties or the first reaction of ether is laboratory test. Laboratory test for ether. The ether's laboratory test काय? Ethers are the neutral compound. Ether काय आहे? Neutral compound which do not reacts with the bases, cold acid as well as reducing agent, oxidizing agent, active metal. आता इथर हा जर न्यूट्रल कंपाऊंड असेल ॲक्वायस मीडियममध्ये, इथर इज द न्यूट्रल कंपाऊंड इन ॲक्वायस मीडियम. जर इथं न्यूट्रल कंपाऊंड आहे मग तो बेससोबत रिॲक्ट होणार नाही, ॲसिडसोबत रिॲक्ट होणार नाही, रिड्युसिंग एजंटसोबत रिॲक्ट होणार नाही, ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ॲक्टिव्ह मेटल यांच्यासोबत तो रिॲक्ट होणार नाही. हाऊएव्हर तरी देखील इतर हा रिॲक्ट होतो तो कोणासोबत? कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. इतर हा न्यूट्रल आहे, तो डायल्यूट ॲसिड सोबत रिॲक्ट होत नाही, तर तो कोणासोबत रिॲक्ट होतो आहे? कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. मग ते रिॲक्शन काय असणार? इथर काय आहे? इथर ROR. दिस वन इज द इथर. Ethers are react with the cold concentrated sulfuric acid, that is the H2SO4. तो डायल्यूट ॲसिड सोबत रिॲक्ट होत नाही, पण तो कशा सोबत रिॲक्ट होतो आहे? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबत. मग याच्यापासून काय मिळणार आहे? ऑक्सोनियम सॉल्ट. ऑक्सोनियम सॉल्ट काय आहे? मग तो ऑक्सोनियम सॉल्ट बघूया. ROR हा आहे इथर आणि हा H2SO4, दॅट इज द सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिडला कसं लिहितो आपण? HOS डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH. दिस इज द सल्फ्युरिक ॲसिड. कसं? H2SO4 हा झाला सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. आता हा H2SO4 कशासोबत रिॲक्ट होतो आहे? इथर सोबत. ROR हा आहे इथर. मग आता सॉल्ट ऑक्सोनियम सॉल्ट कसा तयार होणार? आता ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनवर काय असतात? लोन पेअर असतात. लोन पेअरचं फंक्शन काय आहे? टू ॲब्स्ट्रॅक्ट द हायड्रोजन. हायड्रोजन काय करणार? ते ॲक्सेप्ट करणार, ॲब्स्ट्रॅक्ट करणार. कसं करणार? बघा, तर याने हा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केला. आता हा जो हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड आहे HO बॉन्ड, हायड्रोजन घेतला, कोणी? ऑक्सिजनने. इकडच्या ऑक्सिजनने हायड्रोजन घेतला आणि हा बॉन्ड या डायरेक्शनने ब्रेक झाला. म्हणजे मग ऑक्सिजनवर कोणता चार्ज येणार? इथे निगेटिव्ह चार्ज. आणि लोन पेअरचा यूज करून ह्या ऑक्सिजनने हायड्रोजन घेतला, म्हणजे मग ऑक्सिजनवर कोणता चार्ज येणार? पॉझिटिव्ह चार्ज. मग काय मिळणार? ROR. हायड्रोजन घेतला, लोन पेअरचा यूज केला, बॉन्ड फॉर्म केला, पॉझिटिव्ह चार्ज. आता इथे काय आहे? O मायनस आणि हा काय आहे? SO3H. O मायनस SO3H किंवा यालाच कसं लिहिता येईल मग? बघा आता ROH R पॉझिटिव्ह HSO4 मायनस. दिस इज द ऑक्सोनियम सॉल्ट. काय आहे? इथर्स इज द न्यूट्रल कंपाऊंड. न्यूट्रल आहे ॲक्वायस मीडियममध्ये, तरी तो बेससोबत रिॲक्ट होणार नाही, डायल्यूट ॲसिडसोबत होणार नाही, रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ॲक्टिव्ह मेटल यांच्यासोबत तो रिॲक्ट होणार नाही. तर तो रिॲक्ट कोणासोबत होणार आहे? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, and it forms the oxonium salt. Now the second chemical properties
or the second chemical reactions of the ether is, काय आहे reaction involving CO bond, reaction involving CO bond. In that first chemical reaction, आता पहिली काय आहे, पहिली chemical reaction आहे reactions with dilute sulfuric acid or hot dilute sulfuric acid, reaction with hot dilute sulfuric acid, डायरेक्ट लिहिते मी आता H2SO4. मग आता डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे काय, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे काय, आता H2SO4 डायल्यूट आहे म्हणजे त्याच्यात काय असणार, वॉटर असणार. मग ऍसिडचं फंक्शन काय आहे, डोनेट्स द H+, हे माहिती आहे. हा H2SO4 काय देणार बघा, त्याने इथे काय दिलेला आहे, H+ दिलाय. आता हा जो H+ आहे तो कोण ऍब्स्ट्रॅक्ट करणार, वॉटरचा ऑक्सिजन. मग H2O चा काय होणार, H3O+. वॉटरचा काय झाला मग आता H3O+. बघा मग आता स्टेटमेंट काय आहे, when ether is heated with dilute sulfuric acid. dilute sulfuric acid म्हणजेच काय मिळतो आपल्याला, H3O+. when ether is heated with dilute sulfuric acid which on hydrolysis म्हणजे आता काय, त्याच्यात काय असणार अजून, वॉटर मॉलिक्यूल. when ether is heated with dilute sulfuric acid which on hydrolyzed with water molecule gives, तर त्याच्यापासून काय मिळणार, ROH. काय मिळतं आपल्याला याच्यापासून, अल्कोहोल. बघा जर एक्झाम्पल्स बघितलं बघा, आर काय, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड. CO बॉन्डचा इन्व्हॉल्व म्हणजे ब्रेकिंग कोणाची होणार आहे, ह्या कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये. हा बॉन्ड ब्रेक झाला आणि इथे पण हा बॉन्ड ब्रेक झाला. हायड्रोजन कुठे येईल, या ऑक्सिजनवर, आणि हा OH कुठे जाईल, या अल्किल ग्रुपवर. म्हणजे मग R OH आणि हा R आणि हा OH, काय झालं, ROH, वी गेट द अल्कोहोल. जर आता याचं एक्झाम्पल बघितलं, दोघं अल्किल ग्रुप काय आहेत, सेम आहे. म्हणजे मग एक्झाम्पल आपण CH3O CH3 प्लस H2O, डायरेक्ट लिहिते मी, HOH डायरेक्ट H2O, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड गिव्स CH3O, इथे ब्रेक झाला, काय आहे, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड ब्रेक होणार. बघा आता इथे ब्रेक झाला, CH3O आणि हा जो वॉटर आहे HOH, इथे ब्रेक झाला, इथे काय येणार, H, आणि हा OH ह्या CH3 सोबत रिॲक्ट झाला, म्हणजे मग काय, CH3OH, 2 moles ऑफ मिथिल अल्कोहोल और मिथॅनॉल. त्याला मिथिल अल्कोहोल किंवा मिथॅनॉल बोलतात. काय आहे मग, रिॲक्शन्स विथ हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, यालाच अजून हायड्रोलिसिस म्हणतात. काय म्हणतात याला, हायड्रोलिसिस. या रिॲक्शनलाच काय म्हणतात मग, हायड्रोलिसिस. when ether which on heating with dilute sulfuric acid which on hydrolysis gives alcohol. आता काय आहे, दोघं अल्किल ग्रुप सेम आहे. जर दोघं डिफरंट असतील, ROR', दोघं अल्किल ग्रुप काय आहेत, डिफरंट आहे. सेम रिॲक्शन
फक्त अल्किल ग्रुप काय असणार, डिफरंट. ROH आणि काय R'OH काय मिळालं आहे, अल्कोहोलच मिळणार. पण आता काय घेतलं आपण, अल्किल अरिल इथर. अल्किल अरिल इथर म्हणजेच काय, AROR. अल्किल अरिल इथर नाव लिहून घ्या, अल्किल अरिल इथर which on heating with dilute sulfuric acid on hydrolysis gives काय मिळणार आता, हा ARO हा बॉन्ड अल्किल आणि ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक. बघा आता याचं एक रिझन आहे, पुढे सांगते मी. कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक होईल, काय आहे ARO आणि हा H आणि ROH काय मिळालं माहिती, फिनॉल. काय आहे, फिनॉल. रिएक्शन विथ हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड व्हेन ether on heating with dilute sulfuric acid which on hydrolysis gives alcohol and phenol. बघा मग आता काय सांगायचं आहे इथे लक्ष द्या तुम्हाला. हा आहे तुमचा CH3 एक्झाम्पल. मिथिल काय आहे, हा मिथिल फिनिल इथर. काय नाव आहे याचं, मिथिल फिनिल इथर. त्याचं दुसरं नाव काय मग ॲनिसॉल. ॲनिसॉल मध्येच काय म्हणतात, जर ॲरोमॅटिक बेन्झीन रिंगला जर OCH3 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ॲनिसॉल. आता याच्यामध्ये काय आहे, हा जो ॲरोमॅटिक कंपाऊंडचा हा कार्बन आणि हा ऑक्सिजन हा बॉन्ड काय आहे, शॉर्ट असणार. शॉर्ट आहे आणि हा स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंगर आणि शॉर्टर असल्यामुळे हा बॉन्ड ब्रेक होणार नाही. जसं आपण इथे काय, हा पण ब्रेक करू शकतो किंवा हाही ब्रेक करू शकतो, तर तसं इथे नाही. इथे काय असणार आहे, दिस ऑक्सिजन अँड द ॲरोमॅटिक कार्बन बॉन्ड इज व्हेरी स्ट्रॉंग अँड विच इज व्हेरी शॉर्ट. शॉर्ट असल्यामुळे हा बॉन्ड ब्रेक होणार नाही. बॉन्ड ब्रेक होईल तर कोणता, कार्बन आणि ह्या ऑक्सिजनचा. मग त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार नाही, इथे फिनॉल. जर फिनॉल तयार करायचं असेल तर ह्या मेथडनेही आपण फिनॉल प्रिपेअर करू शकतो. ओके, राईट डाऊन. आता आहे रिॲक्शन इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड. यात पहिली रिॲक्शन बघितली आपण, रिॲक्शन विथ हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. नाव द सेकंड रिॲक्शन इज reaction with PCl5. Reaction with PCl5, that is the phosphorus pentachloride. काय आहे मग रिॲक्शन, when ether काय आहे, ether which is treated with phosphorus pentachloride, when ether treated with phosphorus pentachloride gives काय मिळणार आहे, आता आपल्या याच्यापासून अल्किल क्लोराईड. काय मिळणार आहे, अल्किल क्लोराईड. R बघा तर PCl5 किती क्लोरीन आहेत, 5 क्लोरीन. एक क्लोरीन ह्या अल्किल ग्रुपवर, दुसरा क्लोरीन ह्या अल्किल ग्रुपवर. तर दोघंही अल्किल ग्रुप सेम आहेत म्हणून मग 2 टाइम्स RCl. किती क्लोरीन गेले, 2. किती शिल्लक राहिले, देअर आर 3 रिमेनिंग क्लोरीन्स. 3 क्लोरीन आहेत, एक फॉस्फरस आणि एक ऑक्सिजन. मग काय कोणता कंपाऊंड तयार होईल, PO आणि 3 क्लोरीन म्हणजे POCl3, फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड. फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड. मेन प्रॉडक्ट आपल्याला काय मिळतो आहे, अल्किल क्लोराईड. व्हेन इथर treated with phosphorus pentachloride gives alkyl chloride. काय मिळणार याच्यापासून, अल्किल क्लोराईड. नाउ द सेकंड रिॲक्शन, सेकंड व थर्ड रिॲक्शन इज रिॲक्शन with hot concentrated acid.
रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. आता कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड कोणते यूज करायचे आहे? HI, HBr और HCl. रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड आपण कोणते? हायड्रोआयोडिक ॲसिड, हायड्रोब्रोमिक ॲसिड अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. इन दॅट काय असणार आहे मग? व्हेन ether which is treated with or reacts with, कशासोबत रिॲक्ट करायचे त्याला? HI सोबत किंवा HBr किंवा HCl. आता यूज काय केले आपण इथे? HI. व्हेन ether treated with concentrated acid like the hydroiodic acid or hydrogen iodide gives, तर त्याच्यापासून काय मिळणार आहे? अल्किल आयोडाइड. काय मिळणार आहे त्याच्यापासून? अल्किल आयोडाइड अँड अल्कोहोल. अल्किल आयोडाइड अँड अल्कोहोल. अँड दिस अल्कोहोल, पुन्हा आता हा अल्कोहोल पुन्हा HI सोबत रिॲक्ट केला तर त्याच्यापासून पुन्हा मिळणार आहे RI, अल्किल आयोडाइड. अल्किल आयोडाइड विथ वॉटर मॉलिक्यूल. आर रिॲक्शन इन्व्हॉल्विंग, कोणता आपला बॉन्ड सुरू आहे? रिॲक्शन इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड. बॉन्ड कोणता ब्रेक होणार आहे? कार्बन आणि ऑक्सिजनचाच बॉन्ड. अल्किल म्हणजे इथे कार्बन असणार, कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड. म्हणजे हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर हा अल्किल ग्रुप ह्या आयोडाइड सोबत कंबाईन होऊन अल्किल आयोडाइड मिळेल आणि हा H2O म्हणजेच काय मग? वॉटर मॉलिक्यूल. दिस इज द रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. मग जर आपण आता हा कोणता इथर आहे? अल्किल इथर. कोणता इथर आहे हा? अल्किल इथर. जर मी यूज केला अल्किल अरिल इथर, बघा आता OCH3, अल्किल अरिल इथर और अरिल अल्किल इथर, तो वन सेम. अल्किल अरिल इथर. When this alkyl aryl ether or aryl alkyl ether which is treated with HI at about 398 Kelvin gives, काय मिळणार बघा? मगाशी सांगितलं काय होतं? जो हा ॲरोमॅटिक रिंग आणि हा ऑक्सिजन, हा बॉन्ड काय आहे? विच इज व्हेरी स्ट्रॉंग अँड इज द शॉर्टर बॉन्ड. शॉर्टर आहे, स्ट्रॉंग बॉन्ड आहे. म्हणजे मग हा कार्बन, ॲरोमॅटिकचा कार्बन आणि हा ऑक्सिजन, हा बॉन्ड ब्रेक होणार नाही. मग ब्रेक कोणता बॉन्ड होणार आहे? अल्किल कार्बनचा आणि ऑक्सिजनचा. हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काय मिळणार? ॲरोमॅटिक रिंग सोबत काय येईल? आता हा ऑक्सिजन, ऑक्सिजन काय करेल? हायड्रोजनला घेईल आणि त्याच्यापासून मिळणार आहे फिनॉल. काय मिळणार? फिनॉल. आणि हा CH3 कोणासोबत कंबाईन होईल? या आयोडाइड सोबत. मग मिळणार CH3I. दिस इज द रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. आता याची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय? रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आता दिलेला आहे. HI which is more reactive than HBr than HCl. HI हा लवकर रिॲक्ट होईल HBr पेक्षा आणि HCl पेक्षा. दिस इज द रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ द ॲसिड. ही कोणाची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे? हायड्रो हलाइडची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. ओके, राईट.